पालघर, रायगडसह नाशिक आणि पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। 24 तासात पावसामुळे 12 जणांचा बळी। पावसाच्या अलर्टमुळे आज मुंबई, ठाणे, नाशिक, भिवंडी, नवी मुंबईसह कल्याण डोंबिवलीतल्या शाळांना सुट्टी। रत्नागिरी, पालघर आणि पुण्याच्या ग्रामीण भागातही शाळा बंद राहणार। नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, तर नाशिकपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत आज ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज। सप्तशृंग गड आणि परिसरात आज आणि उद्या परवा प्रवेशबंदी। नांदुरी ते सप्तशृंग गड घाटमार्गही बंद राहणार। धार्मिक स्थळ, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठावर जाण्यासही मनाई। नाशिक जिल्ह्यात गिरणा नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। तब्बल 18.5 तासांनी अखेर मुंबई पुणे मिसिंग लिंक सुरू। दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होती। 7,000 कोटी खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित। मुंबई पुणे रेल्वे मार्ग पुढचे 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता। दरड कोसळल्याने रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णतः कोलमडली। 17 गाड्या रद्द, 31 गाड्यांचे मार्ग बदलले। आळंदीतल्या पूरस्थितीमुळे उद्याच्या पालखी सोहळ्यावर निर्बंध। मानाच्या 56 दिंड्यांमधल्या 560 वारकऱ्यांनाच परवानगी। वारकऱ्यांना थेट पुण्यात येण्याचं आवाहन। पुण्याच्या धरणांमध्ये 3.5 महिने पुरेल एवढा पाणीसाठा। काल 24 तासात 2.25 महिने पुरेल एवढं पाणी साचलं। पुण्याच्या धरणांमध्ये सध्या 10.68 टीएमसी पाणीसाठा। कल्याण डोंबिवलीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। पत्रीपूल ते 90 फीट रोडवर जीवघेणा खड्डा। एक चालक थोडक्यात बचावला तर रिक्षा जोरदार आदळली। कृष्णमोहन बनले चंपतराय यांच्या जागेवर सरचिटणीस। 22 जुलैला पुन्हा राममंदिर ट्रस्टची बैठक। एसआयटीच्या रिपोर्टनंतर ट्रस्टमध्ये आणखी बदल होणार। क्रिस्टियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर। अतिरिक्त वेळेत स्पेनचा पोर्तुगालवर 1-0 विजय। स्पेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक।